दरम्यान गोव्यातील या नाईट क्लबमध्ये नेमका अग्नितांडव कसा झाला होता ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नाईट क्लबच्या किचन्समध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। त्यानंतर ग्राउंड फ्लोअरवरच्या किचनमध्ये सर्वप्रथम आग लागली। किचन नंतर आग क्लबच्या इतर परिसरामध्ये पसरली। सर्वाधिक मृतदेह हे किचन परिसरामध्ये आढळून आले। मृतांमध्ये सर्वाधिक क्लबमध्ये काम करणारे कर्मचारी, मृतांमध्ये 3 ते 4 पर्यटकांचाही समावेश होता। वीस जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। तर 3 ते 4 कर्मचाऱ्यांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेला आहे। मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी या चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत।